जय शिवराय, जय शंभूराजे. आज जरा आराम म्हणजे काही कारणास्तव आराम आहे. तर आता सकाळ सकाळ जरा कोरेगावला काम आहे थोडंसं. ते काम उरकून फुलगावला बैलगाडी चाललेत. जरा एक तासभर चक्कर मारून तिकडे बैलगाड्यांपाशी. ही आपली गुलछडी मस्तपैकी आता थोडं जरा पुसली येतं वॉशिंग करून आणावं. आणि आपलं काही कम्प्युटरचं काम चाललं आहे. टाकीचं थोडं अपडेट द्यायचं आहे. हे टाकीचा सांगाडा तयार केला आहे. नंतर नाही तर ती पण काढून टाकलं. आता वरती त्याच्यावरती टाकी बसवायची, तिथे शीड बनवायची. हे आपल्या कम्प्युटरमधून तर काय चालू होतं नाही जास्त हे लोक सांगायला. तर आता सकाळ सकाळ बैलगाडा बघायला जाऊया. कोरेगावातलं काम उरकू आणि आपल्या गुलछडीला जर हवा पण भरायची. बरेच दिवसाला हवा नाही भरली चाकरमध्ये. हवा भरायची म्हणजे चेक करायची जरा. ओके, फुलगावला बैलगाडी चालली आहे. आवाज इथं कसा येतो एकदम क्लिअर कट. चला बैलगाडी बघायला जाऊया जरा. A few moments later. तर चला आता हे सारखं थंडीच्या दिवसात याला काय होतं काय कळत नाही राव. सारखं टुपुक टुपुक टिपुक टिपुक चालू होतं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की मी जास्त करून काही कोणत्या बैलाच्या गाठात जात नाही. जरी असले जवळपास पुढं तरी लईतले सणसवाडी, लोणीकंद आणि फुलगाव या 3 बैलगाडा घाटामध्ये गाडं पाहिलं जातं. ते पण तास 1.5 तास फक्त आपलं. पण याचा अर्थ असा नाही की मला बैलगाडी आवडत नाही. बैलगाडी खरंच मनापासून खूप आवडतात. शेवटी आपल्या शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ येतो. तसं खूप वाईट वाटत होतं जेव्हा बैलगाडी बंद असायची. कारण की त्याविषयी जर सांगायचं झालं ना तर आपल्या जी गावाकडची यात्रा उत्सव असतात ना तर त्यासाठी खरोखर ही जे बैलगाडी आहेत ना आपल्या त्या बैलगाड्यांशिवाय यात्रेला शो किंवा मजा नाही अजिबात. किंवा जे यात्रेचं जे स्वरूप आहे ना ते खास बैलगाड्यांसाठी, जे बैलगाड्यांमुळे वगैरे भरून दिसतं, चांगलं दिसतं असं. तर आणि त्याशिवाय मजा नाही रे यार. काहीतरी असं हे पाहिजे. आता हे ऑर्केस्ट्रा वगैरे आहे ना हे ठीक आहे, हे यंग जनरेशनसाठी वगैरे थोडंसं जरा हे. पण मला ते पण नाही जास्त आवडत बरं का ऑर्केस्ट्राचं. पण हे मात्र ठीक आहे. मला आत्तापर्यंत आठवत नाही की मी पूर्ण तमाशा कधी पाहिला असेल. आत्तापर्यंत कधीच नाही. तमाशा तर कधी पूर्ण तमाशा कधी पाहिलाच नाही. ऑर्केस्ट्रा फक्त गावात एकदाच ऑर्केस्ट्रा पूर्ण पाहिला. तो पण कोणता तर तो आपल्या गावातले काही बंडू पवार का काय त्यांचा एक ऑर्केस्ट्रा आलता. तो पण मे बी मला वाटतं 2012 का 11 साली काहीतरी होतं वाटतं. तो एक ऑर्केस्ट्रा फक्त मी एकच ऑर्केस्ट्रा आतापर्यंत पूर्ण बघितलंय. आता कधीच मी कोणताच आता मग एवढं ते बऱ्याच जणांचे नाही का नवीन ऑर्केस्ट्रा आता येतात पण कधीच कोणाचा ऑर्केस्ट्राच पूर्ण बघितलं नाही. हा बैलगाड्याच्या घाटात मात्र मी ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा राहिलो होतो. ते पण कोणता फुलगावचाच होता. ते पण आपले इथे नदीच्या कडे घाट होता ना तेव्हा लहानपणी. आणि ते पण आम्ही कुठून पाहायचो, गाडे फुलगावला असायचे आणि आम्ही नदीच्या हालीकडून पाहायचो. याच्या आपल्या म्हणजे नदीची किनारा असते ना त्याच्यावरती उभं राहून. ते असे काही आहेत की क्षण की जे आपल्या आठवणीत खरोखर आहेत. तसे आठवणीत ठेवण्यासारखे क्षण आठवणीतले हे. तर चला आता जास्त सांगून किंवा बोलून काही बोर करण्यापेक्षा डायरेक्ट आता घाटात जाऊया.
ठेवा. A few moments later. सर्व दोन सोने आपले स्वागत अर्धकालीन असतात. आणि शेवटला आवाज द्यायला पाहिजे जवळचे. गाडावरून जरा सांगायचं गाडावरून जरा कधी पण गाडावरून कधी जायचा कंचा माहिती का. गाडा थोडा मागे धावा. कसं आहे, फुलगावला बैलगाडी पाहायला आलोय. फुलगावला
तुला गाडं पाहिजे आणि डोंगरावर नाही यायचं असं कसं होईल का? काही गाडी घाटातून बघितली, जरा घाटाच्या वरती डोंगरावर आले तर डोंगरावरून बैलगाडी बघायची, एक नंबर दिसतो. कसं आहे साईडचा परिसर, मजाच वेगळी असते घाटातली. गावच्या यात्रेला बैलगाडा शिरत असली ना की जी म्हणतो ना आपण नाही का, यात्रा गावात राहते पण खरी यात्रा इकडंच वरते, तिथं बैलगाड्याचा घाट असतो ना, अशा ठिकाणी महाराष्ट्राचं वैभव, बैलगाडा शर्यत. चला आता बऱ्याच वेळेला आपण बैलगाडा बघितला, आता जरा घरी जाऊन भूक लागली, नाश्ता करायला पाहिजे थोडासा. कशी गाडीवरती सगळी धूळ बसून गाडी जाम झाली. पाणी पिऊया जरा. चला आता गाडी बघून झाली, जवळजवळ 12 वाजून गेलेत. चला आता घरी जाऊया. कोरेगाव थोडंसं काम आहे त्या टाकीसाठी नाही का, जे आपण काय म्हणतो ते हे केले, स्टँड केले, ते स्टँडला पट्टी घ्यायची, जरा कापून पट्टी घेऊ आणि निघूया घरी. चला तुळापूर फाट्यावरती बरीच गर्दी लागली आता. बहुतेक यात्रेमुळे काय आलंय की सगळं ट्रॅफिक जाम झालं तिथं, कारण तिथं आहे ना इकडनं जाणाऱ्या गाड्या, तिकडनं येणाऱ्या गाड्या, प्लस हायवेने येणाऱ्या गाड्या सगळ्या गुतुडं होतं तिथं, त्यामुळं बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झालं आता. पण कडकरांनी आपल्या डाव्या बाजूने गाडी काढून पुढं निघून आलो. छोट्या गाडीचा हा फायदा होतो, म्हणजे नाही का जरी लहान जागा असेल तिथून गाडी काढून घेऊन येता येते. चला आता कोरेगावमध्ये जाऊया. ते 4-4, 5-5 फुटाचे आहेत ना काय पत्रे, तसे थोडेसे 4 तरी कटकोर पट्ट्यान घेऊन जाऊ. हे समोरचं सुंदर स्टील आहे ना, नाही का इथं यामध्ये गेलो होतो, पण ज्या थिकनीची आपल्याला पट्टी पाहिजे का त्या थिकनीची नाही भेटत, त्यापेक्षा जाड भेटते, ती घेऊन फायदा नाही. तो काहीतरी दुसरं जुगाड लावू आणि मग जोडू आपण. चला जरा घरी जाऊया. ओय रिक्षा 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 रिक्षा. चला